दीदीचं फोटो सेशन चालू आहे आणि इकडे बघा शोरा वगैरे. फिरा ना फिश, हे बघ तसे भारी आहे ना. हे बघ क्रोकोडाईल फिश, रॉयल नाईफ, वेगळंच मासू हा. मस्त असा एक नंबर फिशचा प्रोडक्शन केलं. या साईडला बघू शकता सरडे वगैरे, या साईडला मस्तपैकी असा फोटोशूट करू वगैरे असा. मिस्त्री ऑफिशियल यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत असतं. बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ टाकतोय. बस इकडे पावसाचं वातावरण आहे, आम्ही आज फिराक जातो. तर आज आम्ही केसरी रिसॉर्टला जातो फिराक. तर सगळी फॅमिली असा दाखवतो तुमका. इकडे गाडी असा आहे बघा आमची. तर इकडे सगळेजण दीदी वगैरे, आई वगैरे सगळेजण असतात. इकडे पूजा मिस्त्री सगळेजण आम्ही आता चाललो सावंतवाडी. तर इकडे आमची फॅमिली पूर्ण गाडी म्हणजे बोला ना. तर इकडे आता आम्ही चाललो. दीदी स्वरा म्हणजे आई वगैरे सतीश किमया लहानपणा सिद्धी असा आणि पूजा मिस्त्री आणि इकडे सोहम आणि म्हणू आम्ही आता चाललो फिरू. पावसाचं वातावरण इकडे बघू शकतो, सगळं हिरव्या गार वातावरण झालेलं असं. आणि आता आम्ही घराकडनं निघलो. तर बघूया किती वेळ लागता. सकाळचं वातावरण असं बघा, 11 वाजून गेलेले असं आणि बघा पाऊस पडून गेलेलो असा आणि मस्त हिरव्या वातावरण असं. तर पोचल्यानंतर तुमका पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे. आम्ही आता त्या साईडला पाऊस चालू असा. सगळे आमचे फॅमिली इकडे. आता आम्ही इल्लो असो बघा रिसॉर्टला. आता आम्ही लागलो इकडे एंट्रन्स होतो. या साईडला तर आम्ही पाऊस होतो. इकडे स्वरा वगैरे असत. तर इकडे बघा व्हाईट शार्क सोडलेले असतात या साईडला. आता आपण या साईडला गेलो फिश वगैरे बघू शकतो. फिशचा प्रोडक्शन केलं हा. तर इकडे फिश वगैरे असतात. इकडे हा इकडे हे करतात, इकडे तयार करतात. त्या साईडला असं सगळे मासे वगैरे असायला, त्या साईडला पण असत भरपूर असे फिश असतात. इकडे शार्क मासे आहेत या साईडला. केअर पण तेवढीच घ्यायची लागतं हा. कोणते तरी असत, कोणते तरी होत. साईडला पण फिश असत, चिपकू फिश. या साईडला पण फिश आहेत, या साईडला पण आहेत, या साईडला. इकडे पूर्ण ॲक्वेरियम शॉप आहे. इकडे फिश बघा, अरवाना फिश. हा जाताना बघूया, जाताना घेऊया.
हे बघ इकडे शार्क असत, शार्क 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 मासे इकडे पण असं ते या साईडला पण मासे आहेत. हे बघ तर या साईडला सेलिंगला असत फिश आहे बघा. जाताना घ्यायचे. आता आपण मस्तपैकी ऊन पडलेलं आणि इकडे आणि आता जात फिरूक चल म्हणजे नाचू नको. पेंटिंग वगैरे केलेलं आहे या साईडला पेंटिंग वगैरे केलं. आता इकडे एंट्रन्स आहे. इकडनं एंट्रन्स होतो. इकडनं एंट्रन्स करून इकडे ह्या साईडला आपल्याला जायचं. मस्तपैकी वातावरण असं पाऊस पडलेलो असा आणि अजून पण पाऊस पडत आहे. बघू शकतास मागे मस्त असं वातावरण असं. किती मासे बघू शकता बघा ह्या साईडला. ह्या साईडला सगळे किती मासे बघा. किती व्हाईट शार्क वगैरे असतात. गुरामी वगैरे फिश असतात. शार्क त्या साईडला असतात. ह्या साईडला पण मस्त असं पर्यटक वगैरे इलेले असतात वगैरे. ग्लोबल एक्वेरियम असतं इकडे ह्या साईडला. इकडे बो हे बाई ह्या साईडला पण हे असत. ह्या साईडला कासव वगैरे असत. मांजूर बघ कसला. हे हो बिबट्यासारखे दिसता. बिबट्यासारख्या म्याव 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 बिबट्यासारखं दिसता ना. बिबट्यासारखं दिसता मस्त. या साईडला घ्यायचा. हे पण भारी आहे. भारी वाटतं ना. महाग असतात ते. साईडला बघू शकता सरडे वगैरे असतात वेगवेगळे. तर आता आपण बघू जाऊया. तर इकडे बघू शकतो कसलं भारी सोडा बघा. केवढं मोठं हा बघ. किती मोठा आहे बघ. माझ्या मते ना 4 फुटाचा 4 फूट साईजचा तरी असणार. थांब रिअलमध्ये ते बाहेरच्या देशातले आहेत ते पण. तर इकडे पण बघू शकतोस एवढं असं एवढं बघा. त्यांची शेफ्टीच बघा किती लांब आहे. तर अशा प्रकारे हे बघा सगळे पर्यटक गेलेले आहेत बघूसाठी. पूर्ण मस्त. मग कोणता आहे. नाही बॉडी स्किन कलर आहे तो. मस्त असा एक नंबर. तर त्याच्यानंतर हा बघा कसलं भारी आहे ना. झोपलो बघू शकतोस जवळ. किती भारी वाटतं. तर या साईडला पण असं आहे बघा मस्त असे. इकडे बघू शकतास मस्त असं असतात. इकडे पण सरडे असतात म्हणजे बाहेरच्या देशातले ते जे बाहेरच्या देशातनं मागवलेले असतात असे. आणि हे आपल्याकडे असं तर भेटत नाही. तर या साईडला असं मस्त असं बघण्यासारखं आहे. फॅमिली ह्या पाठीमागे बघू शकतात मस्त असं सरडे वगैरे असतात या साईडला. तर मित्रांनो तुमच्याकडून यायचं असला फॅमिलीसोबत तर इकडे नक्कीच या. सावंतवाडी केसरी म्हणून गाव असं इकडे या साईडला आंबोलीच्या साईडला. तर कधी तुमका यायचं असलं तर नक्कीच या. कारण इकडे भरपूर काही बघण्यासारखे आहे फॅमिलीसाठी वगैरे. तर तुमका मित्रांनो व्हिडिओ आवडला असलं नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या पुढे जाऊचं असं कारण तिकडे पण मस्त मस्त असे फिश वगैरे असतात. तुम्हाला दाखवते सगळं. कोणता नाही आता चावत ना ते सावती जा मग. इकडे सोमचे मस्त चालू आहे बघा बदक असा. ए पाय लावायचं नाही सावतली ती. या साईडला बदक बघू शकतोस. ते बघा मस्त असा
हे इकडे बघा. तर त्या साईडला आपल्याला जायचं असं तिकडे मग मस्त वगैरे मोठमोठे मासे असे बघू मिळतील. तुम्हाला दाखवते तुमका साईडला आपली चिल्लर पार्टी सोहम क्षितिज आणि किमया खेळा गेली ते बघा. आणि इकडे बघा वेगळे पक्षी असतात कोणते मला माहीत नाही. तुमका माहीत असले तर नक्कीच कमेंट करा. आणि जर चल तर इकडे लहान मुलांसाठी खेळासाठी असं छोटंसं गार्डन असं. आणि इकडे हे बघा तिकडे सोहम क्षितिज खेळतात. तर बघू शकता मस्त असे पोपट वगैरे असतात. हे बघा सन कनर्स नावाचे पण असे वेगवेगळे पक्षी असतात सगळे वरती. तो इकडे पोपट बघू शकता भारी असं. तेव्हा कसले तेव्हा त्या वरती दिसतात का नाही माहिती नाही. या साईडला आपले सगळी मंडळी असं. आणि या साईडकडे माशांका तुम्ही खाद्य घालू शकतास. तिकडे बघा एवढे मोठे मासे बघ तसे येऊचे नाही ते बघ मस्त असे मासे केवढे मासे आहेत बघ. एवढे किती मासे आहेत बघ. कोई फिश असत ते कोई फिश कळलं का. हां तर भरपूर मासे आहेत. कोई फिश सगळे कोई फिश आहेत ते. हां छोटे नाही मोठे. तर इकडे सगळेजण असतात. किती मासे आहेत बघा. हे बघा हातात धरू शकतो. मस्त छोटे छोटे फिश इकडे मस्त असे. हा मग तिकीट टाकतो. मस्त असे फिश असतात. पूर्ण एसी आहे ना चिल्ड वाटतं एकदम भारी ना. भारी वाटलं जरा. बंद कर दरवाजा. तर इकडे बघा मस्त फिश असतात. साईडला बघा मोठे मासे आहेत. या साईडला आपली फॅमिली आहे बघा. तर इकडे बघा मस्त असे मासे असतात. हे मस्त मासे आहेत ना. भारी हा बघ आरवणा आरवणा एशियन आरवण. हां आरवण हां आपल्याकडे नाही महाग आहे हो. हा लाखामध्ये हां आरवणा एशियन आरवण खूप कॉस्टली असतं. कॅटफिश कॅटफिश मस्त. हे बघ हे बघ मस्त मासा ना. पिकॉक बास मस्त हा. चला पुढे बघा भरपूर मासे आहेत. करंट नाही. फ्रेश वॉटर रॅटेल आबाबा आबाबा वेगळंच मासो हा. बघू शकता मस्त असं मासो आहे. फिश कोणता माहीत नाही. वाळवंटा वाटत पण फ्रेश वॉटर स्टिंगरे. स्टिंगरे
म्हणजे आपल्याला वाघा बोलला आता वाघा हां वाघ आपण त्याशी खाल्लं कसं हां याला वाघ या साईडला मस्त असं मासे बघा इकडे साईडला बघू शकतो बघू शकतो मस्त असा एक्वेरियम सॉरी हां इकडे पण बघू शकतो मस्त असे मासे इकडे मला फोटो काढता कोणतरी इकडे ऑस्कर फिश तर मित्रांनो इकडे बघू शकतो मस्त असे मासे असतात काही असं नक्कीच या कारण इकडे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे असे मासे मोठमोठे बघून भेटतात या साईडला पण हे ऑस्कर फिश असतात केवढे असतात बघा हे फ्लोरान फिश असा फ्लोरान मस्त असं मोठे असतात इकडे पण बघा मॉर्फिश मस्त असं असे सुंदर वेगवेगळे असे मासे हे बघा हे असा पॅरट फिश म्हणजे फक्त तोंड ना पोपट्यासारखे असतात बघा बघू शकतोस या साईडला मस्त पॅरट फिश या साईडला क्रे फिश म्हणजे हे बघा अशा टाईपमध्ये असतात इकडे हे कॅटफिश असतात कॅटफिश वगैरे टाईपमध्ये असतात इकडे पण फ्रॉन्टॉसा फिश काहीतरी नाव असं मस्त असे मासे असतात तर या साईडला आपण आता इकडे ह्या साईडला मोठे मासे असतात फर्स्ट फ्लोअरला होतो ग्राउंड फ्लोअरला होतो आपण एका साईडला आता आपण इकडच्या साईडला जाऊया दाखवू तुमका मस्त मोठे मासे असतात इकडे या साईडला चला तर इकडे बघ एवढे मोठे मासे आहेत हे बघ मस्त ना इकडे हे बघा मस्त मासे इकडे मस्त असे मासे असत हे मासे होती ट्रान्सपरंट आहे बघ ट्रान्सपरंट फक्त काटा दिसतोय फक्त ट्रान्सपरंट फिश आहे म्हणजे पूर्ण फक्त काटच दिसतं मध्ये हे बघ हे का काटच दिसतं फक्त मस्त सीन केलाय ना बघ मस्त असं हा घराकडे करू भारी आहे ना असा काय करू काय कोणता इकडे पण मस्त हां हो मग होतो सॉरी इथे काढायला पाहिजे इथं मस्त आहे मस्त मासे आहे मस्त असं पेंटिंग केलेलं आहे म्हणजे शिंपल्यांपासून बनवलेलं आहे ते शिंपल्यांपासून कॅटफिश वलंडा गोल्डफिश इकडे केवढे फिश या साईडला पण केवढे फिश काय आपल्याकडे हा ना आहे तो मस्त सर घेतलं माझं मी याच्यापेक्षा मोठं घेतलंय असा आहे आमचा याच्यापेक्षा मोठा या साईडला ॲडम फिश केवढे मासे तो केवढे मासे सगळं इथे चांगलं येईल ना काय ग मॉन्स्टर ॲक्वेरियम हा होय ॲडम फिश
संध्याकाळचे 6:30 वाजून गेल्याने आम्ही कुडा घासायला त्या कुडा असा आणि आता आम्ही शेवपुरी खाऊ थांबलो आणि आता घरात जातलो आम्ही. इकडे सगळेजण आमची मंडळी असं आता आम्ही तिकडनं निघून आता तो घरात जातलो कुडा असा. तर शेवपुरी मागवलो आम्ही खातलो आणि मग घरात जातलो. कारण बघूया घराकडे गेल्याच्यानंतर कसं काय तर